येत्या 19 नोव्हेंबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे गणाधिप संकष्ट चतुर्थी। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी येत असते, पण प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व वेगवेगळं आहे। ही गणाधिप संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते। या दिवशी गणपती बाप्पाची सेवा, आराधना आणि पूजाविधी केली जाते। आपल्या जीवनात अडथळे, दुःख, संकट नाही यावे यासाठी घरोघरी घरातील स्त्रिया असेल, लहान मुली असेल, हा उपवास व्रत करत असतात। गणाधिप संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या जीवनात आणि सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये विशेष कृपा गणपती बाप्पाची लाभत असते। यामुळे आपल्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी आणि घरामध्ये शुद्धतेचं वातावरण तयार होत असते। या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्तता आपल्याला मिळत असते। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबर संध्याकाळी 6:55 सुरुवात होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 याची समाप्ती होणार आहे। म्हणून या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक करून संकल्प घेऊन व्रत आपल्याला करायचे असते। यामुळे आपल्या कुटुंबामध्ये शुद्धतेचं वातावरण तयार होते, घरात सुख, समृद्धी, धनप्राप्ती होत असते, अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते। या दिवशी भक्तिभावाने गणपती बाप्पाची आराधना, पूजा विधी केल्याने सर्व संकटाचा नाश होत असतो। म्हणून या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही भाज्या आहेत ह्या चुकूनही घरामध्ये बनवू नये, अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार नाही, घरातून लक्ष्मी माता काढता पाय घेईल। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला विसरू नका। तर पहा, ह्या ज्या भाज्या आहे ह्या भाज्या आपण जर चुकूनही या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर घरामध्ये बनवल्या तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही। तसेच जीवनात कठीण समस्या ह्या ज्या आहेत ह्या सतत आपल्या जीवनात उद्भवत असतात। आपण कोणतं काम करायला जातो त्या कामामध्ये अडथळे येणे किंवा ते काम पूर्ण न होणे, किंवा आपण नोकरी प्राप्तीसाठी काही प्रयत्न करत आहात, पेपर लिहित आहात, त्यामध्ये तुमचं मन लागत नाही, किंवा मुलाचे जे स्वभाव आहे ते चिडचिड करायला लागत असतात, घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध राहत नाही, सतत घरात पती पत्नीमध्ये वाद होतात, घरात सुख समृद्धी नांदत नाही, किंवा घरामध्ये पैसा जो आहे तो स्थिर राहत नाही, काही ना काही कारणास्तव घरामध्ये जास्तीत जास्त वाद होणे, मुलांचं आणि आईचं पटत नसेल, किंवा मुले जास्त तापटपणाने आणि स्वभाव त्यांचा जो आहे तो तापट स्वभावाचा असेल, तर घरामध्ये ह्या ज्या समस्या आहे ह्या भाज्या खाल्ल्यामुळे होत असतात। जर आपण नियमित या भाज्याचं सेवन जे आहे हे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर केलं नाही तर साक्षात गणपती बाप्पाचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आपल्या कुटुंबामधले वाद कमी व्हायला लागतात व आपण हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत असते, 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होत असते, प्रत्येक कामात यश मिळत असते। म्हणून हा एक उपाय आणि सेवा नक्की करावी। तर सर्वात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, गणपती बाप्पाची सेवा, त्याचबरोबर अभिषेक करायचा आहे, हा असा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे। या व्रताचं आपल्याला 12 महिने नियम पाळायचे आहेत, संकल्प घ्यायचा आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पाला हळदी कुंकू आणि चंदनाचा टिळा आपल्याला आणि गणपती बाप्पाला लावायचा आहे। त्याचबरोबर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या अथर्व शीर्षाचं 3 वेळा पठण करायचं आहे। आणि या दिवशी ज्या भाज्या आहेत ह्या चुकूनही घरामध्ये बनवू नये। तर सर्वप्रथम आपण पाहूयात की या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला कोणती भाजी आवडते किंवा कोणत्या भाज्या ज्या आहेत याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर पहा, गणपती बाप्पाला वरण, भात, भाजी, पोळी, सात्विक अन्न जे आहे याचा नैवेद्य दाखवायचा आहे, ज्यामध्ये कांदा, लसूण चुकूनही टाकायचा नाही। असा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे। मोदक अर्पण करायचे आहे 21, गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे, जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत। तर पहा, गणपती बाप्पाला बुद्धी आणि विवेकाचे देव म्हटले गेलेले आहेत। काही भाज्या चुकूनही खायच्या नाहीत, तर काही भाज्या आपल्याला खायच्या आहेत। तर पहा, उपवास करत असताना आपल्याला या दिवशी सात्विक अन्न खायचं असते, तसंच सेंदव मिठाचे सेवन देखील आपल्याला करायचे असते, कारण आपल्या शरीराला सोडियमची गरज असते। म्हणून सोडियमची गरज असताना सेंदव मिठाचा वापर उपवासाला जास्तीत जास्त करावा। व त्याच पद्धतीने जे सोयाबीनचं तेल आहे हे चुकूनही भाजीमध्ये, किंवा सोयाबीनचं जे तेल आहे हे चुकूनही उपवासाला खाऊ नये। शेंगदाण्याचं तेल किंवा सूर्यफुलाचं तेल आपल्याला भाजीमध्ये किंवा उपवासामध्ये घ्यायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ज्या भाज्या आहेत
तर ह्या भाज्या चुकूनही घरामध्ये खायच्या नाहीत. तर त्यामध्ये मांसाहारी पदार्थ चुकूनही घरामध्ये बनवायचा नाही. नाहीतर माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेत असते. वर्षभर आपल्याला अन्नधान्याचा साठा जो आहे हा कमी पडत असतो. सतत घरामध्ये दारिद्र्य, गरिबी यायला लागते. व त्याचबरोबर दुसरी जी भाजी आहे ती म्हणजे मसूर डाळ, उडदाची डाळ आणि त्याचबरोबर काळ्या चण्याची डाळ जी आहे ही चुकूनही घरामध्ये बनवायची नाही. आणि जी शेवटची भाजी आहे ती म्हणजे वांगं आणि जी गोबीची भाजी आहे, पत्ता गोबी, ह्या ज्या भाज्या आहे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही घरामध्ये बनवू नका. यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद जो आहे आपल्या पाठीशी राहणार नाही. संकट, दारिद्र्य घरामध्ये यायला लागेल व वर्षभर आपल्याला अन्नधान्याचा साठा जो आहे हा कमी पडेल आणि घरात लक्ष्मी प्राप्ती होणार नाही. घरातून लक्ष्मी माता काढता पाय घेईल. म्हणून या नियमांचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ.